तर त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही इमिजिएटली माझ्या घरी मी विचारलं. तुमच्या घरी काय प्रतिक्रिया होती? इनफॅक्ट माझ्या घरी सगळ्यांनी म्हणजे माझ्या आई वडिलांनी भाऊ बहिणींनी डिसिजन माझ्यावर सोडलं होतं. तुमच्यावर सोडलं? माझ्यावर सोडलं होतं डिसिजन. तुम्ही काय तो मी निर्णय जे निर्णय घेणार ते. मग फायनली होकार कधी आला? आम्ही मग नेक्स्ट डेला जुहू बीचला गेलो होतो. अरे वा. तेव्हा यांनी मला घरचं सांगितलं, वडिलांबद्दल सांगितलं, काकांबद्दल सांगितलं, आईबद्दल पण सांगितलं. आणि त्यातलं म्हणजे मी जे आठवते म्हणजे ते आय कॅन नेवर फॉरगेट दॅट. त्यांनी हे सांगितलं की माझी आई, माय मदर इज व्हेरी ब्युटिफुल. जेव्हा मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं हे बोलताना, तर मी म्हणेल जो माणूस आपल्या आईबद्दल आणि इव्हन फॅमिलीबद्दल मला फुल एंटायरली नेबर्स वगैरे सगळ्यांबद्दल सगळं सांगितलं आणि आईबद्दल पण, तर मी माय मदर इज व्हेरी ब्युटिफुल, जो आपल्या स्वतःच्या आईबद्दल मला म्हणतो म्हणजे whom is going to marry and the way he said, तर तिकडे मी म्हणाली नाही ओके, तर ही इज अ राईट पर्सन. म्हणजे एंटायर त्यांचे फिलिंग्स वगैरे ते त्यांच्या डोळ्यात दिसून येत होते. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला माहिती आहे ना, की ते एक्सप्रेस होत नाहीत कधीच. आत्ताही नाही होत आहे, बघितलं का? 3 वर्ष तुमच्या समोर येत होते पण कधी दाखवलं का? पण त्याने 3 वर्ष घेतली, पण मी 3 दिवसात निर्णय घेतला. तुम्ही फास्टच आहात. या टप्प्यावर पहिला खेळ कुठला तो आता बघूया. घ्या. एकही इंग्रजी शब्द न वापरता मराठी बोलणे. वेळ सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला एक सिच्युएशन देणार आणि त्या सिच्युएशनवरून तुम्ही मंदारच्या स्वभावाबद्दल आम्हाला सांगायचं. हां, 1 2 3 मंदारबद्दल सांगा. मंदारचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मंदार आणि मी आम्ही एका ठिकाणी म्हणजे आम्ही शिक्षक म्हणून आहोत आणि आम्ही बऱ्याच गोष्टी शेअर करतो शिक्षणाविषयी. व्हेरी गुड, ते पाहिजेच. हो. आणि अजून काय करता? आणि आम्ही बऱ्याचदा दोघे आणि कधी कधी कुटुंबांनाही घेऊन पिक्चर बघायला जातो. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मग पुढे काय करता पिक्चरला गेल्यावर? पिक्चरला गेल्यावरती आम्ही बऱ्याचदा सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतो. व्हेरी गुड. आणि पुढे काय असतं वाढदिवसाला? वाढदिवसाला मी सगळ्यांना बरेच भेटी देते आणि ते सुद्धा मला बरेच भेट देतात. वाढदिवस साजरा कसा करतात? साजरा म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये जातो. व्हेरी गुड. आणि तिकडे जेवतो. आणि ते काय कापतात वाढदिवसाला? काहीतरी कापतात ना? हो. काय कापतात? गोड पदार्थ असतो तो. व्हेरी गुड, गोड पदार्थ कापता. आणि पुढे काय करता? आणि कधी कधी आम्ही तो गोड पदार्थ घरी सुद्धा करतो प्रत्येकाच्या वाढदिवसाला. व्हेरी गुड. त्या पदार्थाचं नाव काय? त्याला काय म्हणतात? तुम्हाला नाव इंग्लिशमध्ये पाहिजे ते? देवा, आणखी 1 सेकंद जरी बोललो ना तर काही बक्षीस द्यायला राहणार नाही. आणि ते मला आवडणार नाही, कारण या कार्यक्रमात प्रत्येकजण भरल्या हाताने जावं असंच वाटत असतं. 1000 रुपयाचं हे बक्षीस, 1000 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.